हेलो स्टूडेंट्स, क्लास 10th श्री तुळजाभवानी सैनिक स्कूल तुळजापूर. आपण जो चॅप्टर बघत आहोत त्यामध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन हा पार्ट बघितलेला आहे. यामध्ये जे काही रेस्पिरेशनच्या प्रोसेस आहेत त्या कुठल्या स्टेप्समधून जातात, ज्यामध्ये ग्लायकोलायसिस असेल किंवा केल्विन सायकल असेल. त्याच्यानंतर याच्या आधी आपण बघितलेले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम म्हणजे TCA सायकल, ETS याच्या बाबतीतला अभ्यास आपण केलेला आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा मी काही इंट्रोडक्शन देतो सायंटिस्टचं. यामध्ये आहे process of glycolysis was discovered by 3 scientists. जी पहिली प्रोसेस आहे ग्लायकोलिसिसची, ज्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन स्टार्ट होतं, ही कुणी हुडकून काढली तर 3 सायंटिस्टने हुडकून काढली. यामध्ये जो होता तो गोस्टो एम्बेडन, ओटो मेयरहॉफ आणि जेकब पार्नेस आणि त्यांच्या कलिग्स बरोबर हा जो पाथवे आहे ग्लायकोलिसिसचा कशा पद्धतीने होतं हा हुडकून काढला होता. यामुळे याचं नाव, त्यांच्या नावाचं एक एक अक्षर घेऊन एम्बेडनचं E, मेयरहॉफचं M आणि पार्नेसचं P, EMP पाथवे असं त्याला नाव दिलेलं होतं. दुसरी जी आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, ही डिस्कवर केली होती सर हन्स क्रेब या सायंटिस्टनं. त्यामुळं त्या सायकलला नाव हे क्रेब सायकल असंही दिलं गेलं आणि ज्यासाठी त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं होतं 1953 मध्ये. तर अशा प्रकारे हा EMP पाथवे, एम्बेडेन मेयरहॉफ पार्नेस, जो ग्लायकोलिसिस आहे त्याचंच हे नाव आहे EMP पाथवे. आणि जे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल आहे TCA, याचं नाव आहे ते क्रेब सायकल, कारण सर हन्स क्रेबनी ते डिस्कवर केलेलं होतं. मग आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे, आता या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल की प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. जे काही एनर्जी प्रोडक्शन होतं ते कशा पद्धतीने होतं, तर पहिले आपण सुरुवात बघितली होती की कार्बोहायड्रेट्स, जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचं म्हणजे त्याची जी पाथवे आहे यामध्ये ग्लायकोलिसिस होतं, पहिल्यांदा ब्रेकडाऊन होतं, नंतर त्याचं पायरुव्हिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं, त्याच्याबरोबर ॲसिटिल कोएन्झाइम एक कंबाईन होतो, त्यानंतर क्रेब सायकलमध्ये तो एंटर करतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर रिलीज होतात. त्याचबरोबर एनर्जी जी आहे ती याच्यामध्ये रिलीज केली जाते. दुसरं जे लिपिड्स असतात, या लिपिडचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये होतं. या फॅटी ॲसिड्सचं कन्व्हर्जन परत ॲसिटिल कोएन्झाइममध्ये होतं, नंतर ते परत क्रेब सायकलमध्ये जातं. त्याच पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड, वॉटर तयार होऊन एनर्जी तयार होते. आणि जे प्रोटीन्स असतात, या प्रोटीन्सचं कन्व्हर्जन ब्रेकडाऊन होऊन अमिनो ॲसिड्स तयार होतात आणि त्याच्या पुढं ही ॲसिटिल कोएन्झाइम एपासनं ही सेम प्रोसेस जी आहे ती कॅरीड आउट केली जाते. आता दुसरं जर आपण बघितलं की अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड सेल्स, की ज्यामध्ये ऑक्सिजनचा यूज केला जात नाही पण त्या ठिकाणी एनर्जी मिळवली जाते ग्लुकोजपासून. ती कशा पद्धतीनं आहे, तर जे पहिलं आहे ते ग्लुकोजचं पहिल्यांदा ग्लायकोलिसिस होतं आणि 2 मॉलिक्यूल पायरुव्हिक ॲसिडचे तयार होतात. त्याच्यानंतर याचं फर्मंटेशन ही प्रोसेस केली जाते आणि हे फर्मंटेशन करण्यासाठी त्या ठिकाणी जे अनएरोबिक बॅक्टेरियाज आहेत हे त्या ठिकाणी यूज केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, ज्यामध्ये व्हिनेगर, व्हिटॅमिन्स एट्सेट्रा हे प्रोडक्ट्स आपण बघू शकतो. दुसरं जे ग्लायकोलिसिसपासून पायरुव्हिक ॲसिड तयार होतं, त्या पायरुव्हिक ॲसिडचं फर्मंटेशन होऊन अल्कोहोलही तयार केलं जातं आणि याच्यासाठी त्या ठिकाणी ईस्टचा यूज होतो. आणि हे अल्कोहोल जे आहे वेगवेगळ्या वायनरीज वगैरे ज्या आहेत त्या ठिकाणी या
अल्कोहोलचं प्रोडक्शन अशाच पद्धतीने केलं जातं ग्लुकोजपासूनच. दुसरं, पायरुव्हिक ॲसिडचं फर्मेंटेशन करून लॅक्टिक ॲसिड पण तयार होतं आणि हे लॅक्टिक ॲसिड जे आहेत ते आपल्या एरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स यामध्ये ही प्रोसेस केली जाते. एरिथ्रोसाइट्स म्हणजे RBC, रेड ब्लड सेल्स, की ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट आहे, आणि मसल सेल्स त्यांच्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस केली जाते आणि तिथं लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन होतं. तर अशा प्रकारचे हे 2 चार्ट्स आहेत. हे चार्ट्स तुम्हाला वहीमध्ये काढायचे आहेत आणि मला सेंड करायचे आहेत. देन आता एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू एनएरोबिक रेस्पिरेशन. याच्या आधीच आपण ॲरोबिकचं बघितलं होतं. आता एनएरोबिक काय काय होतं. यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स आहेत कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. लक्षात घ्या, ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जिवंत राहू शकत नाही. एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. आणि त्यांना जिवंत राहायचं आहे म्हणजे त्यांना एनर्जीची आवश्यकता आहे. मग त्यासाठी त्यांना ऑक्सिजन तर मध्ये जगू शकत नाही, तर ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात आणि एनर्जी मिळवतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. यामध्ये महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, यामध्ये होणाऱ्या कुठल्या 2 प्रोसेस आहेत तर ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. या 2 स्टेप्स आहेत ज्या अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये कॅरीड आउट केले जातात. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. बघा, या प्रोसेसमध्ये जसं ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये फुल अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज केली जाते एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून, तसं या अनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये होत नाही. कमी अमाऊंटची एनर्जी आहे ती रिलीज केली जाते. पायरुव्हिक ॲसिड प्रोड्युस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्टेड इनटू द अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल्स. आणि या ग्लायकोलिसिसमधनं जे काय पायरुव्हिक ॲसिड तयार होतं त्याचं रूपांतर परत काही ऑर्गॅनिक ॲसिड्स किंवा अल्कोहोल याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरलं जातं आणि या प्रोसेसलाच फर्मेंटेशन असं म्हणलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा, पायरुव्हिक ॲसिड प्रोड्युस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इनटू other organic acid or alcohol with the help of some enzymes, and this process is called as the fermentation. जे काही some higher plants, animals, aerobic microorganisms also perform anaerobic respiration. असं नाही आहे की काही हायर प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये ही अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. फॉर एक्झाम्पल, जे सीड्स असतात, जेव्हा आपण जर्मिनेशनसाठी ते सीड्स वापरतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना लीफ वगैरे हा पार्टच नसतो, शूट नसतं, रूट नसतं. मग त्यावेळेस ते अनएरोबिक रेस्पिरेशन करून एनर्जी मिळवतात आणि ते रॅडिकल आणि प्लिम्यूल जो आहे तो त्या ठिकाणी अराईज होतो. त्याचबरोबर ॲनिमल्समध्ये जर विचार केला, ज्या मसल सेल्स असतात, मसल सेल्स, या मसल सेल्समध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. आणि ज्यावेळेस आपण एक्झरसाइज करतो ते एक्झरसाइज करत असताना त्या ठिकाणी एनर्जीची रिक्वायरमेंट असते आणि ती एनर्जी ही अनएरोबिक रेस्पिरेशन होते. ड्यू टू दिस हिअर द लार्ज अमाऊंट ऑफ लॅक्टिक ॲसिड इज प्रोड्युस्ड इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमधनं जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते, तयार होतं ते, आणि त्याच्यामुळं आपल्याला वी फील टायर्ड, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण रनिंग केलं असेल किंवा व्यायाम केला असेल, जोर बैठका काढल्या असतील, त्यावेळेस जे आपल्याला थकवा जाणवतो त्याचं कारण आहे की या वेळेमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. देन एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. आता आपल्याला बघायचं आहे की कुठल्या कॉम्पोनंटपासून कुठली एनर्जी जी आहे ती तयार होते. आपण पहिल्यांदा बघितलं की कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हे महत्त्वाचं वाक्य आहे, तुम्ही नोट्समध्ये ते लिहू शकता की कार्बोहायड्रेट्स जे तयार झालेले आहेत हे तयार झालेले लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केले जातात. मग आता प्रोटीनचा सोर्स काय आहे
कशापासून ते बनलेले आहेत तर प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स. प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे एक महत्त्वाचं सेंटेन्स आहे की जे प्रोटीन्स आहेत हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, जे मोठे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. कशापासून? बॉन्डिंग टुगेदर बाय डिफरंट मेनी अमायनो ॲसिड्स, एकमेकाला अटॅच करून हे मॉलिक्यूल तयार केले जातात. आणि प्रोटीन्स जे आहेत दे आर कॉल्ड ॲज ओरिजिन फर्स्ट क्लास प्रोटीन्स. ॲनिमल ओरिजिनपासून हे जे प्रोटीन्स तयार होतात त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणलं जातं. त्यानंतर वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. 1 ग्रॅम प्रोटीनपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी जी आहे ती मिळते. अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. ज्यावेळेस आपण जे काही फूड घेतो त्या फूडमधून आपल्याला जे प्रोटीन्स मिळतात, या प्रोटीन्सला डायजेस्ट केल्यानंतर त्याच्यापासून अमायनो ॲसिड्स तयार होतात. आणि हे जे अमायनो ॲसिड्स तयार झालेले आहेत ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि बॉडीच्या ब्लडद्वारे बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ते सप्लाय केले जातात. ज्या ठिकाणी ज्या पार्टला ज्याची आवश्यकता आहे त्याच्यापासून तो प्रोटीन जो आहे तो तयार केला जातो. आता आपण एक छोटा हा चार्ट बघतो की जे अमायनो ॲसिड्स तयार झालेले आहेत प्रोटीनचं डायजेशन करून, तर ते कुणापाशी काय काम करतात. जे स्किनमध्ये आहेत म्हणजे त्वचेमध्ये आपल्या, तर ते मेलॅनिन आणि कॅरेटिन हे प्रोटीन्स तयार केले जातात, जे की आपण त्याला हार्मोन्स वगैरे म्हणू शकतो किंवा जे काही प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड्सपासून तयार झालेले वेगळे प्रोटीन्स आहेत. जे बोन्समध्ये असतात ते ओसियन आहेत. सेल्स पेशीमध्ये जर आपण विचार केला तर व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स. जे सेलचं मेम्ब्रेन असतं ते मेम्ब्रेन तयार करण्यासाठी प्रोटीनचा यूज केला जातो. त्या शरीरामध्ये त्या सेलमध्ये जे वेगवेगळे एन्झाईम्स असतात त्यासाठीही या प्रोटीनचा उपयोग केला जातो. आपल्या पँक्रियाजमध्ये जर बघितलं आपण तर पँक्रियाजमध्ये इन्सुलिन आणि ट्रायप्सिन हे प्रोटीन्स क्रिएट केले जातात अमायनो ॲसिड्सपासून. पिट्युटरी ग्लँड जे आहे, जे आपल्या ब्रेनच्या खालच्या साईडला प्रेझेंट आहे, याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि जे मसल्स आहेत या मसल्समध्ये ॲक्टिन, मायोसिन, फ्लेक्झिबल प्रोटीन्स हे यूज केले जातात. तर आपल्या रक्तामध्ये ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे जे आपण प्रोटीन्स खाल्लेले आहेत त्याला डायजेस्ट करून त्याचं रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये केलं जातं. हे शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट्सपर्यंत पोचवलं जातं आणि त्या पार्ट्समध्ये त्यांना आवश्यकता आहे त्या पद्धतीचे हे प्रोटीन्स, नवीन प्रोटीन्स हे तयार केले जातात. नेक्स्ट, लिपिड्स. लिपिड्स कुठून मिळतात? आता बघा, द सबस्टन्सेस ऑफ बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड्स. लिपिड्स म्हणजे काय? तर त्या ठिकाणी फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये बॉन्डिंग होऊन तयार होणारा कंपोनंट म्हणजे लिपिड आहे. डायजेशन ऑफ लिपिड्स consumed by us is nothing but their conversion into fatty acid and alcohol. मग ज्यावेळेस आपण लिपिडचं परत डायजेशन करतो, परत त्याचं रूपांतर फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये केलं जातं. हे आपण मगाच्याही चार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि हे जे फॅटी ॲसिड्स आहेत ॲब्सॉर्ब अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. ही सेम प्रोसेस आहे. डायजेशन झाल्यानंतर ते बॉडीच्या सगळ्या वेगळ्या पार्टमध्ये पाठवले जातात. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेलचं जे आवरण असतं ते आवरण तयार होण्यासाठी या फॅटी ॲसिडचा यूज केला जातो. त्याचबरोबर जे फॅटी ॲसिड्स आर युज्ड फॉर producing hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. हे जे वेगवेगळे हार्मोन्स आहेत
हे हार्मोन्स तयार होण्यासाठी सुद्धा फॅटी ॲसिडचा उपयोग होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते 1 ग्रॅम लिपिड्सपासून. आणि हे लिपिड जे आहेत ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे बघा, विटॅमिन्स. हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. विटॅमिन्स आर ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाऊंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various process in the body. वेगवेगळ्या त्या ठिकाणी शरीरामध्ये उपयोग असणारे. आता विटॅमिन्स आपल्याला माहिती आहेत कोणते कोणते आहेत. ए बी सी डी ई आणि के या हे विटॅमिन्स आहेत. यामध्ये ए डी ई आणि के जे आहेत हे फॅट सोल्युबल आहेत, तर बी आणि सी विटॅमिन हे वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. यामध्ये FADH2 आणि NADH2 आपण नावं ऐकलेले आहेत की जे ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकलमध्ये याचा आपण विचार करतो. यामध्ये जे रिबोफ्लेविन आहे विटॅमिन B2 आणि निकोटॉन अमाइड विटॅमिन B5 हे नेसेसरी आहेत हे FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी. पुढे जर आपण विचार केला की 65 to 70% ऑफ वॉटर इन आवर बॉडी, आपल्या शरीराचा जर विचार केला तर 65 to 70% हे वॉटर आहे. प्रत्येक सेल, ईच सेल कंटेन्स 70% ऑफ वॉटर बाय वेट. जे तुमचं जर वजन केलं तर तुमचं जेवढं वजन आहे त्यातला 70% हा वॉटर आहे, लक्षात ठेवा. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. आपलं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये सुद्धा 90% हे वॉटर आहे. आणि फंक्शनिंग ऑफ cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. म्हणून आपल्याला माहित आहे की जर आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर शरीरामध्ये चालणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या प्रोसेस आहेत त्याला डिस्टर्बन्स निर्माण होतो. म्हणून आपण दिवसातनं पाणी जे आहे ते पेत असतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी शरीरामध्ये वॉटरचं मेंटेनन्स ठेवायचं असतं. त्याचबरोबर न्यूट्रिएंट्स फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि कॅन नॉट डायजेस्ट द फायबर्स. जे काही आपण फायबरस फूड खाल्लेलं असेल त्याला डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला वॉटरचीही आवश्यकता असते. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. याला आपण नंतर बघू. याचे काही व्हिडिओज आहेत मायटोसिस आणि मिओसिस, ते तुम्हाला मी टाकतो, त्यामधनं तुम्हाला ते व्यवस्थित असे लक्षात येतील. तर तुम्हाला डेफिनेशन्स लिहायच्या आहेत, लिपिडच्या असतील किंवा प्रोटीनच्या असतील, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सच्या असतील. आणि हे चार्ट जे आहेत हे 2 चार्ट्स तुम्हाला काढायचे आहेत. ओके.